हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना. आपण बघणार आहोत करंट एनर्जीजचा मेसेज असणार आहे तुमच्यासाठी. कोणत्या करंट एनर्जीजमध्ये आहात तुम्ही आणि तुमच्याचे मेसेज किती रिझल्ट होते हे पण मला सांगा. सगळ्या ओव्हरऑल तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये आहात, रिलेशनमध्ये, तुमचा करिअर, तुमच्या हेल्थविषयी काही इश्यू असेल तर प्रत्येकासाठी आपण कार्ड इथं चेक करणार आहोत. तर आपण बघूया, व्हिडिओला सुरुवात करूया, बघूया, चेक करूया की तुम्ही आत्ता करंट एनर्जीजमध्ये कसे आहात आत्ता सध्या. ओके. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिलं तर तुम्ही करंट एनर्जीजमध्ये आत्ता सध्या कशा आहात, करंट एनर्जीज तुमचे आत्ता सध्याचे कसे आहे. द स्टारचे आहे. करंट एनर्जीज तुमची स्टारचे आहे. आता तुम्ही स्वतः अवेगनिंग करताय, तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये येत आहे, तुम्ही स्वतःला तयार करताय. जो होप तुम्ही पहिला ठेवत होता ना मनामध्ये की गोष्टी होतील का, टेन्शन घेऊ नका, पण तुम्ही चांगल्या एनर्जीजमध्ये येत आहे. द स्टारच्या एनर्जीजमध्ये आहात तुम्ही आणि क्वीन ऑफ सॉर्टच्या एनर्जीजमध्ये. क्लिअर कम्युनिकेशन जर तुम्ही केलं ना तर मला वाटते की समोरच्याला तुमच्या गोष्टी समजतील. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. क्लिअर कम्युनिकेशन करा आणि गरज आहे आत्ता तुम्हाला सध्या क्लिअर कम्युनिकेशन करण्याची, क्लिअर बोलण्याची. गोष्टी हे बघा, सगळ्यांना काही गोष्टी समजत नाही तर आपण थोडंसं मनामध्ये गोष्टी ठेवलं तर ते सिक्रेटली राहतात. तर तुम्हाला काही गोष्टी जर बोलायच्या असतील तर तुम्हाला क्लिअर कम्युनिकेशन इथं करायला पाहिजे. ओके. तुम्ही ह्या एनर्जीजमध्ये आत्ता सध्या आहात किंवा तुम्ही काहीतरी मला वाटते एक डिसिजन घेताय आत्ता सध्या. आत्ता सध्या तुम्ही करंट एनर्जीजमध्ये काहीतरी निर्णय घेताय, तुम्ही एक स्ट्रॉंग निर्णय काहीतरी घेताय. जेही कोणी माझा व्हिडिओ बघत असेल, एखादा निर्णय असा काहीतरी घेताय तुम्ही, ज्या दोन गोष्टींमध्ये तुम्ही बॅलन्स करण्याचा प्रयत्न करताय. ओके. स्पिरिच्युअलिटीकडं तुम्ही जास्त मला दिसतंय, आध्यात्मिक गोष्टीकडं तुम्ही ओढलेला आहात. आध्यात्मिक गोष्टीमध्ये चांगलं तुम्ही तुमची प्रगती केलेली आहे. ओके. बॅलन्स येतोय, अवेगनिंग होते, तुमची जागरूकता होते तुमच्या मनामध्ये. तुम्हाला एक अशी एनर्जी एक तयार करते की तुम्हाला आता गोष्टी कशा पुढे बोलायच्या, सांगायच्या, त्यासाठी तुम्हाला तयार करते. तुमची स्वतःची तुम्ही हिलिंग करताय, एक प्रकारे हिलिंग करताय, स्वतःवर वर्क करताय, स्वतःकडे लक्ष देताय, हिलिंग करताय आता तुम्ही स्वतःचे. तुमचे रिलेशन कसे असणार आहेत चेक करूया. आत्ता करंट एनर्जीजमध्ये आत्ता सध्या तुमचे रिलेशन कसे आहेत. एस ऑफ वॉन्ड्स, 10 ऑफ कप्स. दोन मेसेज असणार आहेत ह्याच्यामध्ये. एस ऑफ कपमध्ये तुम्ही न्यू स्टार्ट करताय किंवा तुम्हाला तुमच्या रिलेशनमध्ये न्यू स्टार्ट करायचे, जे स्टेबल राहिलं पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये, असं आत्ता काहीतरी तुम्ही विचार करताय. हॅप्पी फॅमिली आला आहे. मॅरेज पण तुमचं होऊ शकतं. मॅरेजसाठी काय ट्राय करत असेल तर मॅरेजसाठी पण खूप छान आहे. हॅपीनेस आहे. काही गोष्टी एंड होतील तुमच्या आयुष्यामध्ये, न्यू बिगिनिंग होईल, न्यू स्टार्ट होईल तुमच्या रिलेशनमध्ये. कारण एस ऑफ वॉन्ड्स आलं. एस ऑफ वॉन्ड्स न्यूचं दिसतं. एस ऑफ वॉन्ड्स न्यू काहीतरी घेऊन येतं, जे तुमच्या आयुष्यामध्ये स्टेबल राहील. थोडासा वेळ लागेल पण स्टेबल न्यू काहीतरी लव येतं आहे, न्यू काहीतरी रिलेशन तुमच्या आयुष्यामध्ये येतं आहे, जे तुम्हाला बदलणार आहे. आणि तुम्ही स्टारमध्ये येतं तेव्हाच तुम्ही थोडं त्या एनर्जीजमध्ये येते. चांगल्या स्पिरिच्युअलिटी गोष्टींकडे तुम्ही वळलं जाते. तिथेच समजलं जाते की तुम्ही स्वतःवर वर्क करताय, स्वतःची अवेगनिंग होते तुमची स्वतःची. न्यू काहीतरी स्टार्ट होते तुमच्या रिलेशनमध्ये. न्यू लव येऊ शकतं किंवा तुम्ही मॅरेज तुमचं होऊ शकतं, न्यू रिलेशनमध्ये येऊ शकता. आत्ता कोणाला तुम्ही ओळखत असाल, त्यांच्याशी तुम्ही थोडंसं कनेक्ट वगैरे झालेलं असेल म्हणायला हरकत नाही आहे. असं पण मला मेसेज येतो आहे तुमच्यासाठी. करिअर तुमचं बघूया. करिअर कसं असणार आहे तुमचं आत्ताच्या करंट एनर्जीजमध्ये. करिअर फास्टमध्ये कम्युनिकेशन येतं आहे तुमच्याकडे करिअरमध्ये. 2 ऑफ कप्स येत आहे. पार्टनरशिप एखाद्या वेळी तुम्ही करिअरमध्ये पार्टनरशिप एखाद्या व्यक्तीसोबत जर करणार असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हे कार्ड खूप छान आहे. हे कार्ड वेगळ्या ह्याच्यासाठी प्रेझेंट केलं जातं, पण तुमच्यासाठी करिअरमध्ये आलं तर तुम्ही जर पार्टनरशिपमध्ये करणार असाल तर खूप छान आहे आणि त्याच्यामध्ये ग्रोथ पण येणार आहे. कारण वॉन्ड्समध्ये आलं आहे, 8 ऑफ वॉन्ड्स आलं आहे. कम्युनिकेशन क्लिअर होणार आहे, कम्युनिकेशन चांगलं येणार आहे तुमच्याकडं, चांगली गोष्ट येणार आहे तुमच्याकडे.
फास्टमध्ये काहीतरी येते तुमच्याकडं. फास्टमध्ये करिअरविषयी काहीतरी अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येताना मला दिसतं आहे. ॲक्शन येताना दिसतं आहे, ट्रॅव्हल होताना दिसतं आहे. तुमचं जर ट्रॅव्हल करिअरमध्ये आता काहीतरी तुम्हाला न्यू करायचं असेल ना, तर तुमच्याकडे ट्रॅव्हल येतो आहे. न्यू गोष्ट येते तुमच्याकडं. पार्टनरशिपमध्ये करणार असेल तरी चांगलं आहे तुमच्यासाठी. तुम्ही ही गोष्ट ॲक्सेप्ट केलीत तरी चालेल, खूप चांगले. आता तुम्ही रँडमली जर विचार करत असाल की करिअरविषयी तुमच्या, तर खूप चांगले एनर्जीज येतात आहे. फास्ट ॲक्शन तुमच्याकडे येताना दिसते, ट्रॅव्हल होताना तुमच्याकडे दिसतंय. आता तुम्ही फायनान्शियली कसे आहात ते चेक करूया. फायनान्शियली थोडंसं पण जस्टिस आलेलं आहे. फायनान्शियली थोडंसं डिस्टर्ब आहात. पेंटिकलचं कार्ड आलेलं नाही आहे. फायनान्शियली थोडंसं 50-50% आहे तुमच्यासाठी, आणि जस्टिस पण 50-50% आहे आत्ता तुमच्यासाठी. फायनान्शियली थोडंसं लॉस आहात, जास्त नाही आहे मला दिसत आहे, पण तुम्ही परत तयार होणार आहे. तुमच्याकडे परत नवीन काहीतरी फायनान्शियली गोष्टीमध्ये चांगलं स्टेबल होताना दिसते. कारण जर तुमचं करिअर जर इथं स्टेबल असेल ना, 2 ऑफ कप आणि 8 ऑफ वॉन्ड्समध्ये, तर नक्की जे काही तुमच्याकडं मोमेंट्स येणार आहेत, जे काही म्हणतो ना की ट्रॅव्हल येणार आहे, जे काही फास्टमध्ये ॲक्शन होणार आहेत ना, तर त्याचा परिणाम पुढे जाऊन तुमच्या फायनान्शियली याच्यावर होणार आहे. फायनान्शियली व्हाल तुम्ही व्यवस्थित. आत्ता थोडंसं स्टेबल नाही आहे फायनान्शियली. तुमच्यासाठी एक कार्ड घेते की फायनान्शियली स्टेबल होऊ शकता का, किंवा फायनान्शियली चेंजेस काही येऊ शकतात का तुमच्यासाठी. पेंटिकल्स आहे. आत्ता सेविंग खूप करताय. ओके, पेंटिकल्समध्ये सेविंग खूप करताय. 50-50% आहे. नोचं कार्ड आहे, पण 50-50% आहे. आत्ता जास्त पण पैसा नाही आहे, कमी पण पैसा नाही. जेवढ्यामध्ये आहे तेवढ्यामध्ये ॲडजस्ट करताय. जेवढं आहे तेवढ्यामध्ये सगळं मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न करताय. कंट्रोल त्या गोष्टीमध्ये आणण्याचा प्रयत्न करताय. सेविंग जेवढं होईल तेवढं करून ठेवताय, की थोडकंच पैसे वापरायचे. जास्त वापरले तर मग इथे खर्च झाले तर इथं वापरता येणार नाही, अशा थोड्याशा गोष्टींचा विचार करताय. स्टेबल व्हाल पण तुम्ही. ओके, तुमच्याकडं करिअरमध्ये कम्युनिकेशन जर येत असेल ना, तर नक्की स्टेबल व्हाल. आता तुमची हेल्थ कशी आहे, आता रिलेशन हेल्थ कसं असणार आहे चेक करूया. हेल्थसाठी काय येतं आहे. फायनान्शियली गोष्टी, पेज ऑफ कप. हेल्थ चांगली राहणार आहे तुमची. 9 ऑफ सॉर्ट्स. जास्त विचार करू नका. काही गोष्टींचा मला असं वाटतं की जास्त विचार करताय, एन्झायटिंग गोष्टी होतात, विचार जास्त करताय, ओव्हर थिंकिंग खूप करताय, मेंटली थोडंसं डिस्टर्ब आहात, इमोशनल लेवलवर थोडंसं डिस्टर्ब मला दिसतं आहे तुम्ही इथं. पण टेन्शन घेऊ नका. रात्री झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच विचारांमध्ये जास्त राहू नका. हेल्थवर तुमच्या थोडासा प्रॉब्लेम येतो. हेल्थवर प्रॉब्लेम यायला नको, त्याच्यासाठी थोडंसं कपची परत एनर्जीज आले. एक एक्स्ट्रा मी कार्ड ह्याच्यासाठी काढलं की तुमच्यासाठी एनर्जीज काय आहेत हेल्थविषयी. तर चांगले स्टेबल म्हणजे चांगले होणार तुमची हेल्थ, काही प्रॉब्लेम नाही आहे. फक्त ओव्हर थिंकिंग थोडीशी कमी करा. ओव्हर थिंकिंग खूप जास्त तुमची होत्या. आणखीन बघूया तुमच्यासाठी ओव्हरऑल मेसेज काय येते. तुमच्यासाठी गायडन्स आता चेक करूया. गायडन्स काय असणार आहे. 7 ऑफ सॉर्ट्स. कपची एनर्जीज परत आल्या. इमोशनल बॅलन्स खूप करावा लागणार आहे तुम्हाला. ओके, द चॅरियट चाले बॉटम डेकची एनर्जी. इमोशनल बॅलन्स खूप तुम्हाला करावा लागणार आहे. 2 गोष्टींमध्ये खूप जास्त लोकांवर विश्वास ठेवू नका. अशी लोक ज्यांनी तुम्हाला धोका दिला, अशी लोक ज्यांनी तुम्हाला डम केलं, अशी लोक ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, त्या लोकांकडं प्लीज युनिवर्स असं सांगतात आहे की तुम्हाला त्यांच्याकडे जास्त लक्ष नाही द्यायचं. 7चं केतूचं कार्ड आहे, त्याच्यामुळे सावध राहा. तुम्हाला जास्त त्या लोकांशी काही सिक्रेटली गोष्टी तर अजिबात डिस्कस करायचं नाही आहे. खूप जास्त लोकांवर विश्वास ठेवायचा नाही आहे. जेवढ्याच तेवढंच बोलायचं आणि क्लिअर कट राहायचं त्या व्यक्तीशी, त्या पर्सनबरोबर. ओके, तुम्हाला बॅलन्स करून राहायचं या 2 गोष्टींमध्ये. कपची एनर्जी झाली आणि सॉर्टची एनर्जीज. अशी लोक तुमच्या आजूबाजूला असतील जे तुम्हाला फसवतात, धोका देऊन जातात, जे तुमच्याशी चांगल्यापणाचा फायदा तुमचा उचलतात. नका कोणाला तुमच्या मनाशी हे करून देऊ. ओके, हे तुमचं लाईफ आहे. तुम्हाला तुमचे डिसिजन आता घेता आले पाहिजेत. ओके, आणि हा बॅलन्स तुम्हाला करता आला पाहिजे. हा बॅलन्स तुम्ही स्वतः घेऊन येऊ शकता. फक्त तुमच्यावर डिपेंडेड आहे. ओके,
एक्स्ट्रा कार्ड काढण्याची गरज नाही आहे. खूप छान होता. करंट एनर्जीचा मेसेज होता. सगळा मेसेज तुमच्यासाठी मी घेतला आहे. तुमच्या करिअरविषयी, तुमच्या रिलेशनविषयी, तुमच्या हेल्थविषयी, तुमच्या फायनान्शियली काही गोष्टी असतील तर त्याच्याविषयी, प्लस तुमच्यासाठी गायडन्स पण मी चेक केला. आणि बघा ह्याच्यावर वर्क करा, कशा गोष्टी आहेत आणि आत्ता तुमच्याशी हा मेसेज किती रेझोनेट झाला आणि तुम्ही कोणत्या करंट एनर्जीजमध्ये आहात हे पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच.